एक तन्मय महाजन इथे आहे, एक प्रतीकपुरी इथे आहे या विश्वामध्ये. तसाच यांची एक पेअर दुसऱ्या पॅरलल विश्वामध्ये आहे. हा एक भाग झाला विश्वाचा. दुसरा भाग त्याच्यामध्ये असं की विश्वाची उत्पत्ती कशी झाली. नमस्कार. ऑरोराच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रतीकपुरी. पुरींनी आतापर्यंत वाफाळलेले दिवस, चॅलेंज, मोघपुरुष, वैनतेय एक गरुड योद्धा ह्या कादंबऱ्या लिहिल्यात. वैनतेय एक गरुड योद्धा या मालिकेतला दुसरा भाग आता नुकताच प्रकाशित झाला, तर त्याचं नाव आहे कालधर. तर त्यासंबंधी ते आज आपल्याशी चर्चा करणार आहेत, गप्पा मारणार आहेत. पुरी, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. तर पुरी, आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत तुमची आत्ता नुकतीच जी कादंबरी प्रकाशित झाली, कालधर, वैनतेयचा हा दुसरा भाग. बरोबर. तर ही कादंबरी लिहिण्यामागे तुमचा काय विचार होता आणि ही कादंबरी मुख्यतः कशी सुचली तुम्हाला की आपण ही लिहायला पाहिजे आणि तोच भाग पूर्ण करायला पाहिजे किंवा ती मालिका पूर्ण करायला पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही मला पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं याच्यासाठी धन्यवाद. आणि वैनतेय हा माझा आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलायला मला नेहमीच आनंद होत असतो. वैनतेयची ॲक्च्युअली कथा अशी आहे की 2003 किंवा 4 मध्ये आय थिंक, मला असं वाटतं की ज्यावेळेस मी मूळचा वर्धा शहरातला आहे आणि वर्धा शहरामध्ये असताना माझी सुरुवात होती लिखाणामधली ती. त्यावेळेस मी ज्या गोष्टी लिहायला सुरुवात केल्या त्याच्यामध्ये मला फॅन्टसी लिहिणं जरा जास्त काय म्हणा सूट होत होते तेव्हा. म्हणजे लिखाणाच्या सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी अशा लागतात की ज्या तुम्हाला सोप्या असणं गरजेचं असतं. एकदम तुम्ही महत्वाच्या प्रश्नांना किंवा महत्वाच्या विषयांना हात घालू शकत नाही. बरोबर. माझं वाचन प्रचंड असल्यामुळे आणि त्या काळात मला असं आठवतं की मी पुराण वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात वाचायचो. तुम्हाला गीता प्रेसची जर माहिती असेल, गीता प्रेस हे गोरखपूरचं अतिशय जगप्रसिद्ध म्हणता येईल इतकं मोठं नामवंत प्रकाशन संस्था आहे. आणि त्यांची एक कल्याण नावाचं एक मासिक असतं त्यांचं. त्याचे ते काही विशेषांक काढत असतात. तर त्याच्यामध्ये भागवत पुराण असेल, देवी पुराण असेल, गरुड पुराण किंवा बाकीचे असे महत्वाच्या गोष्टी, शिवपुराण वगैरे. तर मला आठवतं की मी देवी भागवत नावाचा एक मोठा ठोकळा वाचला होता. ठोकळा म्हणजे चांगला 1000 पानांचा त्यांचा, आणि तो अतिशय सुंदर होता. म्हणजे तुम्हाला जर माहिती हवी असेल आपल्या भारतीय म्हणजे साधारणपणे हिंदू धर्मामध्ये काय पद्धतीचं असतं ते पूर्वीच्या काळातलं देवाधर्माविषयीचं, तर सर्व पद्धतीची माहिती त्याच्यामध्ये होती. आणि त्याच्यातला बराचसा भाग हा जादूच्या गोष्टींविषयी पण असतो. म्हणजे आपल्यामध्ये जे 4 वेद आहे, 4 वेदामध्ये अथर्ववेद हे पूर्णपणे जादू संबंधी आहे मोठ्या प्रमाणात, मंत्र आणि तंत्र अशा संबंधीचा भाग, तो भाग त्याच्यामध्ये पण होता. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला आठवतं की त्यांनी तिथं असं लिहिलं होतं की एखादी अशी भस्म असतं म्हणजे राख, ती जर तुम्ही तुमच्या शरीराला फासली तर तुम्ही गायब होता, म्हणजे लोकांसाठी अदृश्य होता. किंवा डोळ्यात काही तुम्ही घातलं तर तुम्हाला जमिनीखाली गाडलेले खजाने वगैरे दिसू लागतील. तर ते मला फार इंटरेस्टिंग वाटले त्या गोष्टी. प्लस त्याच्यामध्ये सर्प आणि गरुड यांच्याविषयी माहिती आहे. आता सर्प आणि गरुड हा आपला पुराणाचा अविभाज्य भाग म्हणता येईल अशा पद्धतीचा. सर्पांचे अनेक प्रकार माहिती आहेत, नाग असतील, वासुकी, शेष वगैरे आपल्याला माहिती आहे, शेषाच्या मस्तकावर किंवा शेषावर विष्णू झोपलेला असतो वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या माहिती आहे आपल्याला. आणि गरुडांविषयी, गरुड पुन्हा विष्णूचं वाहन आहे. ते वाचत असताना मला असं जाणवलं की म्हणजे त्यावेळेस माझं लिखाण नेमकी सुरुवात झाली होती. फक्त मी फुल लेंथ असं काही लिहिलं नव्हतं, म्हणजे काही कथा लिहिल्या होत्या मी, पण एखादी कादंबरी लिहावी असं झालेलं नव्हतं. आणि मला असं वाटलं की मला काहीतरी विषय सापडलेला आहे की जो मला सूट होऊ शकतो, सोपा आहे लिहिण्यासाठी, आणि त्याच्यावर मी काहीतरी लिहू शकतो. हा एक पहिला भाग. पण त्याचं तात्कालिक कारण, जसं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतात इतिहासाच्या याच्यामध्ये, तो 1857ची तात्कालिक कारणं सांगा. 1857 तात्कालिक कारणं सांगा. तात्कालिक कारणं, बाकीची कारणं असतात पण तात्कालिक कारणं जसं काडतुसावरून ते युद्ध झालं म्हणजे किंवा बंड झालं असं म्हणतात. ते तात्कालिक कारण होतं त्यावेळेस नुकतीच आलेली हॅरी पॉटरची मालिका. आता हॅरी पॉटर सारखं म्हणजे ते 8 भागांची मालिका होती तेव्हा, मी काही ते भाग वाचलेले नाही पण चित्रपट बघितलेला मी पूर्णपणे. हॅरी पॉटर हे पूर्णपणे माझ्यासाठी नवीन गोष्ट होती तेव्हाच्या काळामध्ये. ते चित्रपट मी पाहिले
पहिला प्रश्न माझ्या डोक्यात असा आला की मराठीत असं का नाही आहे, किंवा एकूणच भारतामध्ये असं काही नाही, भारतामध्ये नाही आहे असं. म्हणजे सुपर हिरो ही संकल्पना भारतात नाही आहे आधुनिक काळात. हो. आधुनिक काळात का बरं म्हणतो याचं कारण मी नंतर सांगतो तुम्हाला. तर पहिला भाग असा की हॅरी पॉटर सारखी मालिका, चित्रपट किंवा लिखाण भारतात नाही आहे, मराठीत नाही आहे, तर मग आपण ते करायला पाहिजे. हम्म. हा एक तात्कालिक कारण होतं त्याचं, की जर कोणी लिहत नसेल तर जसं म्हणतात, तुम्हाला जर एखादं पुस्तक वाचायचं असेल, ते जर नसेल अवेलेबल तर तुम्ही लिहा. हो. माझ्या दृष्टीने ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती वैनतेच्या बाबतीत. आणि मग त्यानंतर मी वैनते लिहायला सुरुवात केलं. वैनते मुळात हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. ओके. हां, ते मराठीत नाही आहे. मराठीत त्याचा अनुवाद मी नंतर केला, पण ते मुळात हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचं बाळ किंवा मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित जे होतं बराच काळ पडून होतं, ते नंतर 2019 मध्ये ते प्रसिद्ध झालं. म्हणजे एखादी कादंबरी, त्याच्या आधी माझ्या बाकीच्या 3-4 कादंबऱ्या झालेल्या होत्या प्रसिद्ध, पण मुळात फॅन्टसीकडे बघण्याचा मराठी काय म्हणूया वाचन संस्कृतीच्या दृष्टीने किंवा मराठी प्रकाशन संस्थेमध्ये किंवा एकूण पुस्तक व्यवहारामध्ये फॅन्टसी या प्रकाराकडे अजूनही फारसं गांभीर्याने बघितलेलं जात नाही. हो. त्याच्यामुळे ते मला बराच उशीर लागला त्याच्यासाठी. तर वैनते त्याच्यामधून सुचलेली गोष्ट आहे ती. आणि मालिका करायचं हे सुरुवातीपासूनच माझ्या डोक्यामध्ये होतं, कारण की त्याच्याशिवाय मजा येत नाही. तुम्ही आणि त्याचा जो विषय होता सर्प आणि गरुड याच्यावर आधारित, तर तो विषय मोठा असल्यामुळे ती मालिका लिहावी असं मला वाटलं आणि मग मी लिहायला सुरुवात केली. मग ते वैनतेयचा जो पहिला भाग आहे त्यात जे सुपर हिरो किंवा आपण त्याला म्हणजे लार्जर दॅन लाईफ जे दाखवायचं त्यात हे केलेलं आहे, तर ही जी संकल्पना आहे ही मूळ त्या पुराणांमधून आणि तिथूनच तुम्ही ते हे केलं का आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही ते पुढे कंटिन्यू केलं का? वैनतेचा अर्थ माहित असेल. विनीतेचा पुत्र म्हणजे वैनते. विनीता म्हणजे गरुडाची आई, त्या अर्थाने तो नाव घेतलेलं आहे. आणि वैनतेचं पूर्ण शीर्षक आहे एक गरुडी योद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये फॅन्टसी प्लस फॅन्टसी ऍडव्हेंचरचा भाग आला आणि सुपर हिरोचा भाग आला. याच्यामध्ये सर्प आणि गरुड ह्या पुराणामधले जी आपले संघर्षाची कायम त्यांच्यामध्ये संघर्ष दाखवलेला असतं वेगवेगळ्या पद्धतीने, की तो भाग आहे त्याच्यामध्ये. पण ती थीम तेवढा पुरतच थांबते. मी त्याच्यातल्या काही गोष्टी उचलल्या, म्हणजे जादूचे ज्या गोष्टी असतील, गायब होणं असतील, उडते घोडे असतील, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी, ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्या पलीकडे जाऊन वैनते पूर्णपणे स्वतंत्र आहे. वैनतेची जी थीम जी आहे त्याच्यामध्ये वैनतेविषयी ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या मी पहिल्या भागामध्ये, तर वैनतेचा पहिला भाग आहे डेव्हलपमेंट ऑफ अ सुपर हिरो. म्हणजे एक सुपर हिरो कसा जन्माला येतो, तो कसा डेव्हलप होतो, त्याच्या स्वतःच्या शक्तींशी तो कसा जुळवून घेतो, असा भाग त्याच्यामध्ये आला. आणि लिहिताना हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे आणि दुसरं प्रकाशन त्याचं होईल घेण्याची शाश्वती नसल्यामुळे तो फार मी कमी रिस्ट्रिक्टेड अशा पद्धतीने लिहिलं. तर त्याच्यामुळे वैनतेचा पहिला भाग फक्त 300 पानांचा आहे आणि दुसरा भाग 1000 पानांचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधला फरक तुमच्या लक्षात येईल. आणि 1000 पानांचं लिहायचं असेल तर तुम्हाला केवळ पुराणावर डिपेंड करता येत नाही, तिथं प्युअर तुमची इमॅजिनेशन पॉवर लागते पूर्णपणे. वैनतेयाचा जो पहिला भाग आहे तो जिथे संपतो तिथूनच ही कालधरची मालिका सुरू होते का ही कम्प्लीट वेगळी आहे? ही मालिका आहे मी जसं म्हटलं तसं. आणि वैनतेच्या मालिकेमध्ये एक थीम अशी ज्याला आपण किंवा एक हुक पॉइंट असा आहे की महान संकटाचा, तो पहिल्या भागापासूनच येतो. त्याच्यामध्ये एक महान संकट येत आहे, पृथ्वीवर कोसळतं त्या महान संकट, आणि त्या महान संकटातून तुम्हाला कोण वाचव तर आपला हिरो वाचवणार वैनते नावाचा. आणि मग वैनतेच्या सोबतीला बाकीचे लोक येतील. ते जसा वैनते सुपर हिरो आहे तसं त्याच्या समोर ते व्हिलन देखील सुपर व्हिलन्स असणार आहे. प्लस त्याचे जे सोबतीला आहे मित्र वगैरे जे असतील, मित्र मैत्रीण किंवा बाकीचे लोक असतील, ते स्वतः सुपर पॉवर्स असणारे लोक आहे. फक्त लीड हा करेल वैनते. आणि भाग तुम्ही जेव्हा करता एखाद्या मालिकेचे, ते स्वतंत्र पण असतात आणि ते जोडलेले असतात. जोडलेले या अर्थाने की तुम्हाला काही गोष्टी ज्या पहिल्या भागात असतील त्या तुम्ही कॅरी ऑन करता, फॉरवर्ड करता तुम्ही, आणि मग त्याचे संदर्भ लागत जातात तुम्हाला की पुढे पुढे काय. त्या दृष्टीने महान संकट हे पूर्ण जोडलेला भाग आहे आणि मग बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील.
तर त्या दृष्टीने मग कालधर आता जो लिहिलाय मी, कालधरमध्ये असं एकतर जेव्हा तुम्ही फॅन्टसी लिहिता आणि सुपर हिरोचे फॅन्टसी लिहिता तेव्हा तुम्हाला इमॅजिनेशन करण्यासाठी कुठलंही रिस्ट्रिक्शन नसतं, म्हणजे बंधन नसतं. तुम्ही वाटेल ते इमॅजिन करू शकता. फक्त तुम्हाला एक कंडिशन अशी असते त्याच्यामध्ये की ते रिअलिस्टिक वाटायला पाहिजे, म्हणजे ते हास्यास्पद नको. म्हणजे वैनेत किंवा माझा सुपर हिरो हा गरुड होतो किंवा तो उडू शकतो किंवा तो काही प्रमाणात सर्पाचं रूप धारण करू शकतो, हे तुम्हाला माहित आहे, आपल्याला साऱ्यांना माहिती की असं होणं शक्य नाही. पण जेव्हा मी याच्याविषयी लिहितो ते मी इतक्या प्रामाणिकपणे ते लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्या मागे जी पार्श्वभूमी असेल किंवा मीमांसा असेल, विचार मीमांसा, कारण मीमांसा, कार्यकारण भाव, अशा गोष्टी की हे कसं घडत जातं, हे मी अशा पद्धतीने सांगण्याची गरज आहे की जे पटावं वाचकाला. फॅन्टसीचं नाहीतर ते काहीही होऊ शकतं. फॅन्टसीचा सर्वात महत्वाचा भाग असा आहे की तुम्हाला माहित असतं की हे असं शक्य नाही, पण ऍट दी सेम टाइम तुम्हाला माहित आहे की हे खरं आहे आणि तुम्ही एन्जॉय करता तो भाग. तर त्या दृष्टीने मग मी वेगवेगळे प्रयोग करत गेलो त्याच्यामध्ये. तर वैनतेचा पहिला भाग नॉर्मल आहे. हा एक अनाथ मुलगा आहे. तो अनाथ कसा होतो त्याची कारणं त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि दिल्लीच्या जवळपासचा भाग घेतलेला आहे मी. आणि काळ साधारण 1980-90चा आहे. म्हणजे एक मी जेव्हा 2000 मध्ये लिहायला गेलो त्याच्या आधीचा एक 10-20 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. फारसे संदर्भ येत नाही त्या अर्थाने त्याच्यात. दुसरा भाग जो आता कालधर आला आहे, तर कालधर हा दुसरा भाग म्हणण्यापेक्षा दुसऱ्या भागाचे 2 भाग केले आहे. मगाशी मी म्हटलं की हा 1000 पानांचा मोठा ठोकळा आहे आणखी. तर एवढं छापणं हे जरा अवघड भाग असतो. त्याच्यामुळे आता जो आलाय तो अर्धा भाग आहे, तो 500 पानांचा. त्याच्यामधला कालधर हा सुपर व्हिलन आहे. तर या भागामध्ये वैनता हा जवळपास 3000 वर्ष मागे जातो टाइम ट्रॅव्हल करून, म्हणजे भूतकाळात जातो. तर भूतकाळात गेल्यानंतर तिथे ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये कालधर हा सुपर व्हिलन महत्वाचा असल्यामुळे ते नाव दिलं मी त्याला सध्या तरी. आणि त्याच्यावरची ती पूर्ण स्टोरी आहे. कालधरची जी थीम आहे तर ती कशी सुचली तुम्हाला? आता जसं मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की कालधरचा जो हा दुसरा भाग आहे वैनतेचा, म्हणजे वैनते गरुड युद्धानंतर, आणि याच्यामध्ये तो टाइम ट्रॅव्हल करतो वैनते. मी कालधर म्हणजे किंवा पूर्ण ही सिरीज लिहिताना एक माझ्या डोक्यात एक बांधून घेतले भाग किंवा एक थीम म्हणूया आपण, थीमच म्हणूया त्याला, की याच्यात वैज्ञानिक संकल्पनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेलेला आहे. वैज्ञानिक संकल्पनामध्ये टाइम ट्रॅव्हल ही फार फेमस संकल्पना आहे, ती सरांनाच माहिती आहे आपल्यामध्ये. ती असेल. दुसरा त्याच्यामधला जो महत्वाचा भाग घेतला मी तो की तुम्हाला थोडं रिअलिस्टिक वाटण्यासाठी जे आपल्या इतिहासामध्ये घडलेलं असेल किंवा आपल्या जो संस्कृतीचा जो ज्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो भारताचा, महाभारत असेल, रामायण असेल किंवा पुराण, त्याच्यामधले जे संदर्भ असतात महत्वाचे किंवा लोककथा असतील आपल्या ज्या आपण गोष्टी ऐकत असतो, तर अशा पद्धतींचा वापर केलेला आहे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे. तर ही जी थीम महान संकट हे मगाशी सांगितलं का हा याचा हुकिंग पॉइंट आहे. याच्यावर हा बेस धरून मी जेवढा वेगवेगळ्या पद्धतीने ती तुम्हाला वैज्ञानिक कन्सेप्ट आणता येतील, त्याच्यामध्ये नवीन नवीन कॅरेक्टर शोधता येतील तुम्हाला. कारण की कुठली फॅन्टसी लिहिताना, फॅन्टसी ऍडव्हेंचर लिहिताना प्रॉब्लेम असा होता की ते थोडं सोपं जरी वाटलं तुम्हाला लिहिताना, तरी तुम्ही ज्या वेळेस एखादी कल्पना मनात आणता, की तुम्ही मनात आणले की उडता घोडा, ज्याला पंख आहेत आणि तो नॉर्मल घोडा नाही, तो उडतो, हवेत उडतो, तर ही फार कॉमन गोष्ट आहे, ती सगळीकडे आलेली आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं द्यावं लागतं तिथे. ते वेगळं जर नसेल तर तुमचं फॅन्टसी लिहिण्याचा काही अर्थ नाही. फॅन्टसी पूर्णपणे इमॅजिनेशन प्लस जास्तीत जास्त वेगळं कसं द्याल तुम्ही. मग वेगळं देण्यासाठी तुम्हाला ते लिहून काढावं लागतं सर्व गोष्टी, की तुम्ही अशा पद्धतीचं एखादं कॅरेक्टर उभं करू शकता का. म्हणजे माझ्या याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर हे मला भेटलेलं आहे जे आपल्या पुराणातून. त्याच्यामध्ये वज्रप्रिया नावाची जी हिरोईन आहे, ती हिरोईन पूर्णपणे विषकन्या जो प्रकार आहे आपल्यामध्ये पुराणामध्ये, की ज्यांना विष देऊन मोठं केलं जायचं आणि त्या मग ते शत्रूवर पाठवलं जायचं, वेपन शस्त्र म्हणून एक शस्त्र म्हणून वापर केला जायचा, किंवा नागकन्या. तर त्याच्यावरती आधारित कॅरेक्टर
हे कॅरेक्टर बाकीच्या लोकांना माहित असेल, म्हणजे आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे, पण परदेशात माहित नाही, फारसं माहित नाही. अर्थात तिकडे पण अशा विषयकन्या असतातच, काहीतरी वेगळे त्यांच्या वेगळं असतात. मग त्याच्यात वेगळं पण काय येईल तर ते वेगळं पण मला शोधावं लागते तिथे. असं वेगळं पण शोधण्याचा प्रयत्न केला. तर कालधरची थीम जी आहे, मी आता फक्त पर्टिक्युलर कालधर या भागाविषयी बोलतोय, जे आता प्रकाशित झालं डायमंड पब्लिकेशन्स कडून, जे आधीच त्यांच्याकडूनच झालेलं होतं. कालधर जो काळ आहे तो आत्तापासून जवळपास 3-3.5 वर्षापूर्वीचा काळ आहे. हा काळ म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याकाळी गणराज्य पद्धती अस्तित्वात होती. त्यावेळेस एक साधारणपणे असं मानलं जातं की 16 गणराज्य होती, 16 जानपदे ज्याला म्हणतात ती. त्याच्यामध्ये आपलं कौशल देश असेल किंवा कुरु देश असेल किंवा पाटण, आपला विदर्भ भाग असेल इकडच्या भागाचा, अशा पद्धतीची 16 प्रदेश होते. त्यामध्ये मी काही माझे इमॅजिनेशनचे टाकलेले भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये राष्ट्रक आहे, सप्तक आहे, नहूर आहे, अशा पद्धतीचे. त्याच्यामध्ये एक वसुंधर नावाचं श्रीराज्य पण आहे. म्हणजे कामरूप जो आसामचा भाग आहे, आसामचं जुनं नाव म्हणजे कामरूप, तिथे श्रीराज्य होतं असं म्हणायचं. होतच ते, म्हणजे ते जगभरात जसे होते तसे भारतातही अनेक ठिकाणी आहे श्रीराज्य. तर तो एक भाग आहे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी म्हणजे एकाच इतिहासाचा आधार घेतलाय त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये राष्ट्रकमध्ये हा कालधर आहे, तो राष्ट्रकचा एक सम्राट आहे, एक राजा आहे आधीचा, आणि आता त्याला पूर्ण भारतावर सत्ता गाजवायची आहे किंवा त्या काळचं जेवढी अवेलेबल पृथ्वीचा भाग असेल त्याचा सम्राट होण्याची इच्छा आहे. पण ती इच्छा पूर्ण करण्याच्या आधी ही बाकीचे राज्य त्याच्यावर एकत्रित आक्रमण करतात, त्याचा पराभव करतात, त्याला मारतात. पण त्याच्या मनातली वासना जात नाही. वासना म्हणजे सत्तेची जी वासना आहे ती. तर तो एका कापालिक समूहातील एका गुरुशी करार करतो, आणि तो करार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो त्या लढाईमध्ये. हा नंतर 800 वर्षानंतर जिवंत होतो हा माणूस, हा कालधर नावाचा. आता आधीचा माणूस गेलेला आहे, आता हा सैतान आहे, डेव्हिल म्हणा त्याला, राक्षस म्हणा, किंवा पूर्णपणे कंकाल म्हणा, व्हॉटेवर जे काय असं अमानवी योनीतला माणूस झालेला आता तो. मी त्याला प्रेत मानव अशा अर्थाने नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर कालधर आल्यानंतर तो त्याची ताकद वाढलेली आहे अर्थातच. त्याला त्याच्या कापालिक गुरूंकडून, कापालिक हा पुन्हा आपला भारतीय परंपरेतलाच भाग आहे. एकीकडे सिद्धयोगी असतात, त्यांच्या विरोधात कापालिक जे तंत्रमंत्र करतात, त्यांना फारशी मान्यता नाही, जनमान्यता नाही, कारण की त्यांचे प्रकार वेगळे असतात आणि ते साधारणपणे माणसांपासून म्हणजे सामान्य लोकांपासून थोडे फटकून वागतात. ते बघितलेच तुम्ही, नागा साधू वगैरे थोडेफार त्या प्रमाणात होतात. हा, अघोरी पंथाचे लोक. तर हे दोघं आता एकत्र आलेले आहेत, कालधर आणि तो, आणि त्यांना पूर्ण जगावर सत्ता काबीज करायची आहे कोणत्याही मार्गाने. आणि मग त्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू होतो. तर या संघर्षामध्ये एक शुभ्रदेवता नावाचा आणखीन एक कॅरेक्टर आहे, जी गंधर्व आहे. जे हे पुन्हा गंधर्व आपल्या पुराणातला भाग आहे. तर गंधर्व ती, आणि कालक नावाचा एक गंधर्व, त्यालाही प्रचंड शक्ती आहे तो, आणि यांच्या विरोधात आता वैनत आहे. तर वैनत आता भूतकाळात जातो, तिथे त्यांच्या विरोधात लढतो. आणि ही लढाई होताना मी एक दाखवलंय की माझ्या याच्यामध्ये, जसं मगाशी मी म्हटलं की मी वेगवेगळे कॅरेक्टर आणण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये एक तृतीयपंथी, ज्यांना आता पारलंगी शब्द वापरला जातो, आणि तो व्यवस्थित शब्द आहे, चांगला शब्द आहे पारलंगी समूहाचा. त्याचं एक कॅरेक्टर आहे जी सुपर हिरो आहे. माझ्या माहितीप्रमाणे तृतीयपंथी नायिका असणं किंवा ती सुपर हिरो असणं रेअर आहे. म्हणजे मी तरी शोध घेतला, मला भेटलं नाही. तुम्हाला कोणाला माहित असेल तर मला प्लीज कळवा. तर ती पहिली आहे सुपर हिरोईन, लखमा नावाची, जी अष्टभुजाच्या रूपामध्ये येते. मी स्पॉइलर देत नाही, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आता हा सर्वांचा लढा एकत्रित सुरू होतो त्याच्यामध्ये. पण याला पूर्ण मघाशी जे म्हटलं की महान संकटाची पार्श्वभूमी. आता कालधरच्या भागामध्ये कालधर उदयाला येतो आणि त्याच्यानंतर वैनत मागच्या भूतकाळात जातो, अशी ती संपूर्ण स्टोरी आहे. आणि यांच्या अवतीभोवती हे बाकीचे कॅरेक्टर्स गुंफलेले आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे सर्पकुल येतील, त्याच्यानं गरुड समूह, असं बराच एक 200-250 कॅरेक्टर्स आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ते बरंच पसरट होतं, पण ते पसरट होऊ नये म्हणून मी त्याच्यात वर्णन सहसा टाळलेली आहेत. हे पूर्ण ऍक्शन पॅक आहे. तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केलं की ते एका मागोमाग एक ऍक्शन्स होत राहतात.
हे कुठेही वर्णन केलेलं नाही. ते मी पहिल्या भागापासूनच टाळलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मला सांगा, वैनतेय ही जी कादंबरी आहे हा तर ही फिक्शनल आहे. हा फॅन्टसी फॅन्टसी फिक्शन म्हणून. हा, मग ते फॅन्टसी तुम्हाला लिहायला कोणतं सोपं पडतं आणि आतापर्यंतच्या जेवढ्या तुमच्या कादंबऱ्या आहेत त्याच्यात वाफाळलेले दिवस असेल बरोबर किंवा मोघ पुरुष असेल किंवा वैनतेयचे दोन्ही भाग, हा तर हे लिहायला तुम्हाला नेमकी सोपी कोणती पडते किंवा कुठल्या याच्यात काय काय चॅलेंजेस असतात लिहिताना? एक अगदी थोडक्यात मी सांगतो. फॅन्टसी मुळात सारं लिखाणामध्ये दोन प्रकार असतात, ते माहिती असेल, फिक्शन आणि नॉन फिक्शन. फिक्शन मध्ये दोन भाग असतात की जे एक रिअलिस्टिक फिक्शन असतं, दुसरं इमॅजिनेटिव्ह किंवा बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट्स किंवा तुम्ही एक्सपिरियन्सेस तुमचे जे असतील अनुभवावर आधारित, आणि एक काल्पनिक पूर्णपणे. त्याच्यात तिथे रिअलिस्टिक वाटतं तुम्हाला, पण तिथे थोडं तुम्हाला कल्पना वापरावी लागतात. तर अनुभवावर आधारित जेव्हा लिखाण असतं ते फार सोपं पडतं तुम्हाला फिक्शनचा सर्वात, आणि कुठलाही लेखक आधी सुरुवात त्याच्यापासूनच करतो. मला वाटतं वाफाळलेले दिवस वादी हे पूर्णपणे अनुभवावर आधारित आहे, त्याच्यामुळे मला ते लिहायला काही त्रास झालेला नाही. मी महिन्याभरात ती कादंबरी लिहून संपली. त्याच्याविषयी मला कसली पुन्हा विचार करण्याची गरज पडली नाही की हे असं चालू शकतं का, असं चालू शकणार नाही का, काही नाही. माझे जे अनुभव होते किंवा बाकीच्या मित्रांचे होते ते मी फक्त सरसर उतरून काढले, थोडाफार त्याला कादंबरीचा फॉर्म दिला, संपला विषय. पण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला इमॅजिनेटिव्ह म्हणजे काहीतरी एक काल्पनिक गोष्ट तयार करणं असतं, तेव्हा तुम्हाला ते युनिव्हर्स क्रिएट करावं लागतं. हा एक भाग झाला. तिथे मग तुम्हाला जर मी एखादं डॉक्टरचं कॅरेक्टर घेतलं किंवा एअरफोर्स अधिकारीचं घेतलं, मला त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल, रिसर्च करावा लागेल. ते थोडं जड जातं किंवा अवघड जातं, पण ते करता येणं शक्य आहे. फॅन्टसी जेव्हा येते, फॅन्टसी हे फिक्शनच आहे, पण फॅन्टसीचं जसं मगाशी मी म्हटलं की फॅन्टसी ही रिअलिस्टिक जर वाटली नाही तुम्हाला तर ती हास्यास्पद होते किंवा ती मुळात पटत नाही तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक पूर्णपणे युनिव्हर्स, त्याच्या इमॅजिनेशन हे गरजेचंच असतं त्याच्यात, पण ती फॅन्टसीच्या लेव्हलवर गरजेचं आहे की जिथे अशा गोष्टी तुम्हाला देणं भाग आहे की ज्या इतरांनी दिलेल्या नाहीये, किंवा दिलेल्या जरी असतील तरी त्या वेगळ्या संदर्भाने तिथे तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजे सर्प आणि गरुड हा जरी पुराणाचा भाग असला, त्यांच्याशी विविध कथा आपल्याला माहित आहे, मी त्यात जर रिपीट केला तर ते चुकीचं आहे. लोक म्हणतात की मी ढापलेलं आहे किंवा किंवा वाचलेलं आहे, ते रिलेट नाही होणार. म्हणून मी जेव्हा लिहिलं तेव्हा माझं युनिव्हर्स जे होतं त्यांचं, सर्प समूहांचे त्यांचं स्वतःचं जग वेगळं आहे, मग त्यांच्या संस्कृती वेगवेगळ्या आहेत, त्यांची आपापसामध्ये भांडणं आहेत. गरुड समूहांचं तेच आहे पुन्हा वेगळंच, प्लस त्या काळचे जे राष्ट्र आहेत की राज्य, मागाशी जे उल्लेख केला राष्ट्र वगैरे, त्यांच्या आपसातले हेवेदावे आहेत, राजकारण आहे. हा आता सर्व जर, आणि कॅरेक्टर्स प्लस प्रत्येक कॅरेक्टरचं वेगवेगळे स्वभाव, ह्या सर्व गोष्टी एवढं जेवढं तुम्ही करता आणि 200च्या वरती असेल तर तुम्हाला एक नोटबुक स्वतंत्र घेऊन बसावं लागतं, ते मांडावं लागतं की या कॅरेक्टरचा स्वभाव असा राहील, हे कॅरेक्टर अशा पद्धतीने रिॲक्टिव्ह होईल, हे जर एखादं राष्ट्र असेल तर यांची संस्कृती अशी असेल, यांची भाषा अशी असेल, अशा पद्धतीची असेल, आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते पूर्ण युनिव्हर्स क्रिएट करावं लागतं. ही सोपी गोष्ट नाही. मराठीमध्ये फॅन्टसी हा भाग फारसा आलेला नाही. मराठी साहित्यामध्ये फॅन्टसी फिक्शन याचं लिखाण खूप कमी झालेलं आहे. त्याची कारण काय? बरोबर, त्याचं कारण हे असं की फॅन्टसीचा वारसा आहे आपल्याकडे. म्हणजे हनुमान हा पण नायकच समजतो, सुपर हिरो. कृष्ण पण ऑलमोस्ट सुपर हिरोच आहे आपला बऱ्याचशा त्याच्या गोष्टी. म्हणजे तुम्ही एका करंगळीवर पर्वत काही उचलू शकत नाही, ही साधी गोष्ट आहे. तुम्हाला लॉजिक त्याच्या मागचं आहे की एक पर्वत होता, त्याच्यात गुहा होते, तो तिथे घेऊन गेला, हे आपल्याला पटतं. फॅन्टसीचा बाकीचा भाग असला तरी मराठीमध्ये फॅन्टसी नसण्याचं एक म्हणजे हे माझं आकलन आहे स्वतःचं, की त्याचा पट मोठा असतो. तुम्हाला तिथे इमॅजिन करावं लागतात गोष्टी बऱ्याचशा. ते अवघड काम आहे, हे सोपं नाही आहे. तुम्हाला ठिया देऊन किंवा मांडी घालून बसणं, आम्ही म्हणतो की आमच्या दृष्टीने कादंबरी लिखाण हे मुळात राक्षसी काम असतं. हा सर्वात अवघड प्रकार आहे. आणि जेव्हा फॅन्टसी लिहिता ते अवघड असतं, तिथे तुम्हाला तुमचं रिपिटेशन नको, तुमच्या कल्पना एकमेकांशी म्हणजे मॅच करता आल्याला नको, असं वाटायला नको तुम्ही हॅरी पॉटर ढापलाय, तुम्ही तो लॉर्ड ऑफ द रिंग्स ढापलाय किंवा इतर कथा ढापल्या असं वाटायला नको. तुमची स्वतंत्र कृती हवी, आणि एवढं केल्यानंतर ते रिअलिस्टिक पण वाटायला पाहिजे तुम्हाला.
म्हणजे मी नुसतंच लिहिलं की तो घोड्यावरून तो घोड्याला पंख फुटले आणि तो गेला हवेत उडून, तर हे बाष्कळ वाटू शकतं. म्हणजे हा बॅलन्स खूप आहे दोन याच्यातला, म्हणजे बिईंग फॅन्टॅसिक रिअलिझम आणि फॅन्टसी यांची जी आहे ती फार धुसर आहे रेषा. हे थोडा जरी बॅलन्स गेला तर ते पूर्ण कथानक ढासळू शकतं. त्याच्यामुळे फार तुम्हाला जबाबदारीने करावं लागतं. मराठीमध्ये फॅन्टसीची परंपरा नाही आहे, कारण की मराठी कादंबरीचा मुळात जो आवाका आहे तो आता जेमतेम 150 वर्ष झाले. एक बाबा पद्मनजीची पहिली कादंबरी होती ती 1850च्या सुमारास आलेली आहे, यमुना पर्यटन नावाची, किंवा त्याच्या आधी काही कादंबऱ्यांना म्हणतात की ते आधीच्या होत्या, पण ते फारसं त्याच्या पलीकडे जात नाही. म्हणजे हा 170 म्हणे त्याच्या पलीकडे जास्त नाही. आपल्यावर जास्त करून इंग्लिश म्हणजे किंवा युरोपीय जे असतील त्यांचा प्रभाव होता इंग्रजी कादंबऱ्याचा, पण त्याच्यामध्ये फॅन्टसी फारशी आली नाही. माझ्या वाचनातली सुरुवातीची जी फॅन्टसी होती ती विरधल नावाची कादंबरी आहे. तो सुपर हिरो नाही, पण त्याच्या सुपर हिरो फॅन्टसी सारख्या गोष्टी आहेत. नाथ माधव यांची ती कादंबरी अतिशय गाजलेली कादंबरी, पण ती पूर्णपणे आधारित कादंबरी, पण माझी ती आवडते. मगाशी जो पहिला प्रश्न विचारला होता की मला कसं सुचलं, तर त्याच्यामध्ये विरधवलचा मोठा भाग आहे. मी अक्षरशः विरधवलची पारायण केलेली, पण त्याला भेटत नाही. आपण मराठी माणसं नाही का, हे मी काही ठिकाणी लिहिलंय, पण आज बोलण्याचं संधी भेटलं तर मी नक्की सांगतो. मराठी बाबत आपली ती कविता आहे, दगडांच्या देशा वगैरे, राकट देशा, कणखर देशा. मराठी माणूस शब्दशः राकट आहे, कणखर आहे, दगडाचा आहे. याला नाजूक भावना समजत नाही, याला कल्पना समजत नाही, याला फक्त रोखठोक व्यवहार समजतो. आणि हे मी अगदी उथळपणे किंवा आता बोलण्याच्या ओघात नाही मी फार विचार करून हे सांगतोय. मराठी माणसाला कल्पनेत रमायला आवडत नाही. याचं सर्वात महत्वाचं कारण हे की महाराष्ट्र ही पूर्णपणे लढ्यांची भूमी राहिलेली आहे, फार पूर्वीपासून, 2-3 हजार वर्षापासून. इथे सातत्याने लढ्या झालेल्या. महाराष्ट्राची भौगोलिक जे आहे आपलं ते अगदी मध्य याचे आहे. त्याच्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेत जायचं असेल तुम्हाला महाराष्ट्र ओलांडावं लागेल, म्हणजे पूर्वीच्या काळी जिंकावा लागेल. दक्षिणेतून वरती जायचंय तुम्हाला पुन्हा लढा करतच जावं लागेल, तुम्हाला पर्यायच नाही त्याच्याशिवाय. सातत्याने हे होत राहिल्यामुळे एक मेंटॅलिटी झालेली की तुम्हाला जगण्याचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात. तिथे तुम्हाला कल्पनेत रमता येत नाही. तुमची जर गाणी बघा तुम्ही, लावणी मधल्या गाणी ही शृंगारिक लावणी असतील, कारण की तुम्हाला काहीतरी हवं असतं तिथे, किंवा मग ते देवाधर्माचं आहे. तिथं बाकीची फॅन्टसी चालतच नाही. बाकीचे भावगीत वगैरे हा नंतर जुना, हे फार अलीकडचे प्रकार आहे गाण्यामध्ये, किंवा जे कल्पना थोडं लढवलंय त्यांनी वगैरे. बाकी तुमचा शृंगार पण रोखटकच असतो, थेटच, आडून आडून काहीच नाही. बरोबर. हा स्वभाव असल्यामुळे त्यांना पुराणं वगैरे रुचतात त्यांना, कारण पुराणामध्ये उघडी वागडी वर्णन आहे, आणि पुराणामध्ये एक साधी सरळ गोष्ट दिलेली आहे. पण तुम्ही थोडं जर डोक्याचं खाद्य दिलं की ते बिचारे घाबरतात वाचक, मराठी वाचक. तर त्याच्यामुळे फॅन्टसी हा ना लेखकांनी हाताळला. आणि जेव्हा म्हणजे मी याचं वर्णन केलं की वैनेते हा मराठीतला पहिला सुपरनायक आहे, सॉरी अतिनायक आहे, सुपर हिरो अतिनायक. तर जेव्हा मी 2019 मध्ये वैनेते आले तर मी सगळीकडे त्याची जाहिरात तशी केली. आता आम्ही तशीच जाहिरात करतो. अजून तरी कोणी त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही, एकदा नाही की मराठीत दुसरा कोणी लिहिलंय म्हणून, कोणीच नाही घेतलं. म्हणजे महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेमध्ये सुपर हिरो हा वैनेते आहे पहिला. याचा अर्थ कोणीच लिखाण केलेलं नाही, त्याच्या जवळपास पोहोचलेलं लिखाण आहे. तर हा तुमचा प्रवृत्तीचा भाग असतो की तुमची प्रवृत्ती हे पूर्ण तुमची जी संस्कृती असेल, तुमचं वाचन जे असेल, लिखाण असेल. मुळात मराठी माणूस वाचत नाही फारसा महाराष्ट्रामध्ये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचं वाचन जे असेल विषयच नाही वाचायचं, म्हणजे त्यांचं तुम्ही आवडीच्या कादंबऱ्या बघा, त्यांना काय आवडतं. त्यांना अलीकडच्या काळात आवडलेली आधुनिक कादंबरी फक्त कोसला, त्याच्या पलीकडे दुसरं काही गेलं नाही. किंवा त्यांना सेल्फ हेल्पची बुक्स जास्त आवडतात. सेल्फ हेल्प म्हणजे पुन्हा कसं आलं, व्यवहार आला, युटिलिटी बुक्स. तुम्हाला काहीतरी काय म्हणा की अतिशय संघर्ष केला आणि एखादा माणूस गेला वरती, यशस्वी झाला, तर त्याचं आवडतं. किंवा तुम्हाला पैशा पाण्याच्या गोष्टी सांगा, ते आवडतं. रिच डॅड पुअर डॅड वगैरे ही असली पुस्तकं लोकांना आवडतात, ती मोठ्या प्रमाणात खपली जातात. लोकांना पैसा कमवायचा, यशस्वी व्हायचा आहे. इथे फॅन्टसीला त्यांना नाही वेळ.
फॅन्टसी कुठे रुजते? फॅन्टसी रुजण्यासाठी मुळात ती पूर्ण पार्श्वभूमी लागते की जिथे एक तुम्हाला चांगलं आयुष्य आहे, सुखाचं तुम्हाला भविष्य आहे, निदान चान्सेस आहे की तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुम्हाला सुखकर भविष्य लाभू शकतं. हे युरोप अमेरिकेमध्ये शक्य होतं, अजूनही शक्य आहे थोडंफार प्रमाणात, थोडी परिस्थिती जरी बदलली असली. आणि तिथे जवळपास 1000 वर्षांचा इतिहास आहे त्यांच्या लिखाणाला. लॉर्ड ऑफ द रिंग्स जेव्हा आलं तर लॉर्ड ऑफ द रिंग्स हे J.R. टोल्किनचं आहे. त्याचे 3 भागामध्ये आले, त्याचे पिक्चर पण आले. लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये J.R. टोल्किननी पूर्ण युनिव्हर्स क्रिएट केलंय. त्याच्यामध्ये भाषा त्यांनी स्वतः वापरलेली आहे, एल्व्हिश भाषा जी असं. मी स्वतः तो प्रयोग केलेला आहे. अर्थात माझा प्रयोग हा जो आहे म्हणजे कालधरमध्ये किंवा वैनतेमध्ये ते भाषा आहेत त्या तुम्ही थोडा संकीर्ण किंवा इकडचे तिकडचे प्रयोग करून थोडी वेगळ्या पद्धतीची भाषा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. ती पूर्ण सलग येत नाही, एखाद्या संवादाच्या रूपाने वगैरे येते ती, पण तो प्रयत्न केलेला आहे. अशा गोष्टी युरोपमध्ये ह्या सर्रास होतात. युरोपमध्ये फॅन्टसी लिटरेचर किंवा सुपर हिरोची मोठी प्रचंड परंपरा आहे. इव्हन आपल्या चायनीज किंवा कोरियन किंवा जॅपनीज मध्ये ही परंपरा आहे. त्यांची जवळपास 11व्या शतकापासूनच्या त्यांच्या कादंबऱ्या अवेलेबल आहेत. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे जे वाङ्मय आहे मराठीमध्ये जे सांगतात, एक गाथा सप्तशती जे आहे किंवा एक आणखीन 1-2 गोष्टी आहेत तशा, किंवा जातक कथा, ह्या त्या लेव्हलवर येतात फॅन्टसीच्या काही प्रमाणात, पण तिथे सुपर हिरो येत नाही. म्हणजे हा तुमची संस्कृती जर तशी नसेल, तुम्हाला तो वारसा नसेल, तर तुम्हाला तो पूर्ण अडॅप्ट करणं जरा अवघड जातं. आणि हे मराठीत झालेलं आहे. म्हणजे हा प्रकारच पूर्णपणे नवीन आहे. तर हा नवीन प्रकार असल्यामुळे तो लोकांपर्यंत आणणं हा एक पहिला भाग. आणि इतर ज्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहे पुस्तकांच्या याच्यामध्ये, कविता संग्रह असतील किंवा तुमची कादंबऱ्या असतील, त्यांच्या तुलनेमध्ये फॅन्टसीला थोडा काय झुकता माप असतं किंवा थोडा दुर्लक्षित प्रकार झालेला आहे. मला एक विचारायचं आहे की आता सुपर हिरो किंवा अतिनायक म्हणल्यावर शक्यतो अशा प्रकारचं जे साहित्य आहे हे मुलांसाठी असतं. हा गैरसमज आहे. गैरसमज. कारण की म्हणजे माझ्या जिथे माझ्या मुलाखती झाल्या असतील किंवा माझी ओळख जेव्हा करून देतात तेव्हा मी फक्त माझ्या पुढे लेखक प्रतिकृती एवढंच लिहा सांगतो. बाल साहित्यिक वगैरे काही लोकांनी प्रयत्न केला तर मी त्यांना खोडायला सांगितलं. म्हणजे मी बाल साहित्यिक नाही, मी साहित्यिक आहे की नाही मला माहित नाही, मी लेखकच समजतो स्वतःला. कारण की लेखक आणि साहित्यिक हा वेगळा असतो. अर्थात तो इथला भाग नाहीये. मी लहान मुलांसाठी लिहिलं नाही, पण हे लहान मुलं वाचू शकतात. वयनेते एक 8-10 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या आजोबापर्यंत कोणी वाचू शकतो. इनफॅक्ट माझी अडचण अशी झाली आहे, हा प्रश्न म्हणजे तू विचारलं ते बरोबर केलं की लोकांना असं वाटतं की फॅन्टसी ही मुलांसाठी असते. हा मुळात गैरसमज आहे. मुलांसाठी असली पाहिजे, ती नसतेच मुळात, पण ती फक्त मुलांसाठीच असते असं नाहीये. हा साऱ्यांसाठी असते. कारण की फॅन्टसी मधून आम्ही काय करतो लेखक, आम्ही म्हणजे साऱ्यांनीच केलेलं आहे ते. म्हणजे हॅरी पॉटरमध्ये तुम्ही जर डिटेलमध्ये ते वाचलं आणि तुम्हाला जर युरोपीय संस्कृतीचं जर माहीत असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट जे संदर्भ म्हणतात ते ठिकठिकाणी भेटतात. त्याच्यामध्ये इव्हन तुम्हाला हिटलरचे संदर्भ आहेत. ज्यू लोकांचं जे शिरकाण त्यांनी केलं म्हणजे ज्यांना संपवलं त्याचे संदर्भ येतात त्याच्यामध्ये. लॉर्ड ऑफ द टोल्किन्स मध्ये तसे संदर्भ येतात वेगवेगळ्या पद्धतीचे. माझ्या वैनतेमध्ये तसे संदर्भ आहेत. निदान कालधरमध्ये तरी मोठ्या प्रमाणात ते संदर्भ आहेत. म्हणजे कालधरमध्ये काय लैंगिक स्वातंत्र्याचा मुद्दा हा जो भाग माझा थोडा अभ्यासाचा विषय आहे, मी बरंच लिहित असतो त्याच्याविषयी, तो एक भाग आहे. दुसरं त्याच्यामध्ये स्त्रीमुक्तीचा फेमिनिझम म्हणून आपण तो भाग आहे. तिसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की निसर्गाचा पर्यावरणाची आपण जी अतोनात हानी करत आहोत आणि माणूस जो स्वतःला श्रेष्ठ समजतो निसर्गापेक्षा, अन्य प्राण्यांपेक्षा, हा भाग मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कालधरमध्ये आलेला आहे. आणि याच्या पुढे ती थीम जाणार आहे. म्हणजे जे शिवाय जो राष्ट्रवाद म्हणूया आपण, राष्ट्रवाद, मग देशभक्ती, देशद्रोह अशा संकल्पना ज्या आधुनिक सध्याच्या काळातल्या असतील, धर्म, देव, ज्या गोष्टी मला एरवी लिहिता येत नाही, म्हणजे मी लिहू शकतो पण मी साधारणपणे लिहत नाही, त्या गोष्टी मी या थीम मधून मांडण्याचा प्रयत्न करतो. हे सारच लेखक करतात, जाणीवपूर्वक करतात, कारण की त्यांना तो प्लॅटफॉर्म अवेलेबल असतो. म्हणजे तू जर म्हणशील की कालधर हे लहान मुलांनी वाचावं का, वाचावं,
10 वर्ष आम्ही ते लिहिलं की एज रिस्ट्रिक्शन जे म्हणतात ते 10 वर्षापेक्षा मुलांनी वाचावं. पण 10 वर्षाचं एखाद्या मुलांनी जर वाचलं, तुझा भाचा असेल पुतण्या, जर त्यांनी वाचलं कालधार, त्याच्या लैंगिक स्वातंत्र्याचे उल्लेख आहे. आता हे त्याला नाही कळणार. बरोबर. जे जानपदाचे उल्लेख आहे त्या काळातलं जे संघर्षाच्या किंवा स्त्री राज्यामागची संकल्पना ही त्याला कळणार नाही. त्याला उडत्या घोड्यांचं आकर्षण राहील, सर्पांचं आकर्षण आहे, गरुडांचं आकर्षण राहील, तेवढा पुरतं त्याच्या भक्त आहे. पण तू वाचशील तर तुला वेगळे संदर्भ भेटतील. त्याला एक 50 वर्षाचा माणूस जेव्हा वाचेल त्याला संदर्भ वेगळे भेटतील त्याच्या दृष्टीने. एखादा भाषाशास्त्रज्ञांनी जर वाचलंच, आपण अपेक्षा करूया की वाचलं, तर त्याला त्या भाषेच्या दृष्टीने ते दिसतील गोष्टी त्याच्यामध्ये, जे मी म्हटलं की मी उपयोग केलाय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मनोविश्लेषण आहे. पूर्वीच्या काळात जे सुपर हिरोज व्हायचे, जे आपण तू बघितलं स्पायडरमॅनची जी नवीन सिरीज फेमस किंवा प्रसिद्ध काय म्हणा की फार आवडती झाली लोकांची, त्याच्यामागचं कारण हे होतं की त्यांनी जे टिपिकल होता स्पायडरमॅन तो बाद केला आणि त्याच्यामध्ये थोडं त्याचं भावनिक आणलं, मानवी इमोशन्स, ह्युमन अँगल त्याच्यात घेतला. त्याच्यानंतर तो गाजू लागला की मग पीटर पार्करला का बरं वाटतं, त्याचं एवढा मोठा सुपर हिरो पण त्याचं स्वतःचं प्रेम होत नाही. हा एक भाग. तो पूर्णपणे सुपर हिरो नाही, तो वेगळा भाग आहे. पण सुपर हिरोच्या ज्या मानवीय भावना होत्या त्यांनी हात घातला पहिल्यांदा. मग त्यांची सुख दुःख ती मांडायचा प्रयत्न केला, इमोशन्स मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते गाजू लागलं. म्हणजे मनोविश्लेषण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न झाला. नाहीतर देव आहे, कृष्ण आहे, कृष्णाला काहीच वाटत नाही, तो जणू दगड आहे अशा पद्धतीचं चित्रण केलं जायचं. म्हणजे अजूनही आपल्या मालिकांमध्ये करतात. म्हणजे त्याला ना सुख दुःखाचं काही लागण होत नाही. हे फालतू पण आहे खरं सांगायचं तर. तसं नसतं कधीच. तुम्ही मोठे जरी देव असले तरी तुम्हाला काहीतरी असतं, सुख दुःख भावना असतात, त्या टाळत नाही. आणि हे शेवटी तुमचं मानवावरचं आरोपण म्हणतो आम्ही त्याला, की ते इम्पोज केलेलं, सुपर इम्पोज केलेलं असतं गोष्टी. तसंच हे सुपर हिरोच्या बाबतीत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जोवर आजच्या काळातले संदर्भ देत नाही, तुम्ही जोवर त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न काढत नाही, तोवर त्याला मजा येत नाही. बरोबर. वैनते इज अ डेव्हलपिंग कॅरेक्टर. पहिल्या भागामध्ये वैनते हा तो एक 6-7 वर्षाचा मुलगा दाखवला होता मी. त्याला माहिती आहे की माझ्यात काहीतरी वेगळं आहे, गोष्टी सुपर पॉवर्स आहे, पण त्या हँडल कशा करायचं हे समजत नाही त्या पोराला, लहान पोराला. म्हणून मग ते बाकीचे मदत करतात त्याला तिथे की ह्या पॉवर्स कशा हँडल करायच्या. दुसऱ्या भागामध्ये कालधारच्या भागामध्ये असं होतं की त्याच्या प्रचंड पॉवर्स आहे, त्याचा वेगळाही परिणाम होऊ शकतो त्याच्यावर. हे नेसेसरी नाही की दरवेळेस सुपर हिरो आहे तो सुपर हिरोच राहायला पाहिजे, त्यांनी तसाच विचार केला पाहिजे, तो वेगळाही विचार करू शकतो. असा विचार आहे त्याच्यामध्ये. राजकारण आहे, निसर्ग पर्यावरणाचा विचार आहे, ह्या गोष्टी येतात ना, तर हे आम्ही लेखक मुद्दाम करत असतो ह्या गोष्टी, कारण की आम्हाला त्या फोकस करायच्या असतात त्याच्यावर. त्याच्यासाठी फॅन्टसी फार सोपं पडतं. तुम्ही तिथे आरोप नाही करू शकणार आमच्यावर की हे एखाद्या कॅरेक्टरवर बेस आहे, म्हणजे योगायोगाचं वगैरे असं काही भानगडच नाही त्याच्यात. आम्हाला वाटतं लिहितं पण हे आमच्या कॅरेक्टर वेगळे, पण समस्या ह्या माणसांच्याच आहे, निसर्गाच्या. आपल्या वैनतेयच्या मालिकेतले हे 2 भाग झालेत आणि कालधर हा दुसरा. मगाशी जे तुम्ही सांगितलं की मुळात जे तुम्ही लिहिलं दुसऱ्या भागासाठी ते जवळपास 1000 पानांचं लिखाण केलं. आम्ही जो दुसरा भाग आहे तो 1000 पानांचा आहे, त्याचे 2 भाग केले. त्याच्यातला कालधर हा एक भाग आहे आणि जो दुसरा भाग असणार तो एक साधारण वर्षभरात येईल, तो लिहून झाला, तो विश्वकण या नावाने असणार. विश्वकण. ओके. हा, तशा पद्धतीने. त्याच्याबद्दल थोडं सांग. लढाई कंटिन्यू असते यांच्यामध्ये. जो कालधर एकदा आल्यानंतर आणि त्याच्यामध्ये विश्वकण ही कन्सेप्ट, मगाशी जे म्हटलं की मी वैज्ञानिक कॉन्सेप्ट जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न केला ठिकठिकाणी जिथे मला शक्य होईल तिथे, किंवा त्याला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न असतो. आधार नाही, आधार देण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं तर तुम्ही जरा रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादाकडे झुकल्यासारखं होतं. तसं नाही, ही फॅन्टसी आहे पूर्णपणे. पण याच्यामध्ये ज्या काळाच्या संकल्पना असतील किंवा वैज्ञानिक संकल्पना ह्या वापरल्या तर त्या फार प्राचीन काळापासून आपल्याकडे आहे. चिंतन त्याच्यावरचं सगळं जगभरात केलेलं आहे. काळ काय असतो, अवकाश काय आहे, त्याच्यामध्ये एखादी परग्रहावरची सृष्टी आहे का, याच्यावर साऱ्यांनीच केलेलं आहे. तेच चिंतन आहे. त्याला थोड्याफार गोष्टी म्हणजे कण वगैरे ह्या गोष्टी, ज्याला आता आपण ऍटम्स म्हणतो, अर्थात तेव्हाची कणाची संकल्पना त्यांची वेगळी आहे, आपली वेगळी आहे, ऍटमची वेगळी. ठीक आहे, तशा त्या अर्थाने म्हणतो मी. वैज्ञानिक बेस नाही म्हणत मी त्याला, आधार नाही म्हणत. तर
विश्वकण हा जे आपलं विश्व आहे, हो एक जे कॉस्मॉस आहे, अशा पद्धतीचे आणखीन विश्व अस्तित्वात आहे असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. बरोबर. त्याला ते पॅरलल युनिव्हर्स म्हणतात. हो म्हणजे एकापेक्षा जास्त विश्व. पॅरलल युनिव्हर्स ही संकल्पना मी वापरेल कधीतरी पुढच्या भागामध्ये कुठेतरी. त्याच्यामध्ये जसं आत्ताच आहे, तर अगदी छोटं किंवा थोडक्यात सांगायचं तर एक तन्मय महाजन इथे आहे, एक प्रतीकपुरी इथं आहे या विश्वामध्ये. हो तसाच यांची एक पेअर दुसऱ्या पॅरलल विश्वामध्ये आहे. हा एक भाग झाला विश्वाचा. दुसरा भाग त्याच्यामध्ये असं की विश्वाची उत्पत्ती कशी झाली. तर पुराणामध्ये त्याचं म्हटलंय की एक बिग बँग झाला, म्हणजे आपल्या हिंदू पुराणामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये, आणि ऑलमोस्ट बाकीच्या ठिकाणी की हिंदूमध्ये सांगतात की एक शब्द एक ओंकारातून निघालाय विश्व. ख्रिश्चनांच्या ह्याच्यात बघितलं किंवा तिन्ही मुस्लिम जीव हे सारे एकत्रच आहेत, तिन्ही धर्म त्यांच्या ह्याच्यात सांगते की देवाने निर्माण केलं, की विश्व उत्पन्न व्हावं आणि ते झालं. वैज्ञानिक जे सांगतात ते वैज्ञानिक बिग बँग सांगतात, म्हणजे ते जवळपास आपलं भारत हिंदूंच्या जे ह्याच्यात आहे त्याच्या जवळपास जातं. पण हा कन्सेप्ट वेगवेगळे आहे. ओंकारातून निघालं तरी ऍक्च्युअली तसं झालेलं नाहीये. ते कन्सेप्ट जवळपास सारखी आहे फक्त. तर मी जेव्हा विश्वाचा निर्मिती झाली तर त्यावेळेस विश्व कसं असेल तर ते कणाच्या स्वरूपात होतं आणि ते सघन होतं, ज्याची घनता प्रचंड होती. घनता या अर्थाने की त्याचं वजन म्हणूया किंवा वस्तुमान होणं हे प्रचंड होतं, पण त्याचा आकार फार कमी होता, एखाद्या मोहरीच्या दानासारखा. म्हणजे ते मोहरीच्या दाण्याचं उदाहरण असं सांगायचं की वड, आपला वडाच्या पानावर असा जर वड वाढत गेला एक 300-400 वर्षामध्ये त्याचा प्रचंड विस्तार असतो, पण त्याचं बी हे मोहरीच्या दाण्या एवढं असतं. मोहरी अगदी बारीक असतं, तुम्हाला माहित आहे. विश्वाची संकल्पना मी तशी घेतली आहे, तर त्याच्यात मी ती ऍक्च्युअल घेतलेला आहे विश्वकण. त्या अर्थाने विश्वकण येतो त्याच्यात. तो एक विश्वकण आहे, तो गोठलेल्या अवस्थेत विश्व आहे, आणि त्या विश्वकण त्याच्यावर कंट्रोल कोणाचा असावं ह्याच्यावर ते युद्ध पेटलेलं असतं. एकीकडे काळधाराने त्याची बाकीचे सोबती आहेत आणि त्यांना विरोध करणारे वैनेते आणि त्याचे सोबती आहे. तर असा तो कन्सेप्ट आहे, आणि तो धरून मग विश्वकणाचा भाग असणार. वैनतेयचा जो आत्ताचा दुसरा भाग आहे आणि पहिला भाग, आता हा जो दुसरा भाग आहे हा नुकताच तुमचा प्रकाशित झालेला, तर याला वाचकांचा कसा प्रतिसाद आहे? पहिला भाग असं की मराठीमध्ये वाचक आपला नाही आहे फारसा. हे आधी म्हटलं की हे दुर्दैवाची गोष्ट आहे. 13 कोटीची जवळपास लोकसंख्या आपली. मराठी ही जगभरात जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्याच्यामध्ये मराठीचा सध्याचा क्रम 13वा किंवा 14वा असेल. ही प्रचंड मोठी संख्या आहे. म्हणजे अधिकृत संख्या ती 8 ते 8.5 कोटीची सांगतात, आणि युरोपातले जवळपास सर्व देशांपेक्षा ही मोठी संख्या आहे लोकसंख्येच्या दृष्टीने आणि भाषांच्या दृष्टीने. तरी देखील तुलना जर केली, एकदा साधंच जपानचं उदाहरण घ्या. जपानचं किंवा त्याच्यापेक्षा जपानची एक 10 ते 11 कोटी संख्या आहे. फ्रान्सचं उदाहरण घ्याल तुम्ही तर फ्रान्सची जवळपास 6 ते 7 कोटी आहे, आणि बाकीचे त्याच्याहून कमी. त्या दोन देशामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात पुस्तकं, ती जर बघितली आकडेवारी तर त्या तुलनेनं मराठीत काहीच खपत नाही, एक्सेप्ट अपवाद म्हणून ही सेल्फ हेल्पची बुकं की ज्याच्यात तुम्हाला पैसे कसे कमवायचे किंवा यशस्वी कसं व्हायचं असं, किंवा देवाधर्माचं काही असेल तर तशा गोष्टी. हा भाग सोडला किंवा एखादं दुसरं पुस्तक की ज्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही अशी अस्मिता बेस एखादी गोष्ट आणता तर ते मग गाजू शकतं. किंवा तुम्ही जर स्वतःच प्रयत्न केला असेल मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणात तर ते पुस्तक गाजू शकतं. अदरवाईज मराठीमध्ये पुस्तकं गाजत नाही, कादंबऱ्या अजिबातच गाजत नाही. तर त्याच्यामुळे जनरल आपलं पुस्तक विकत घेणं वगैरे हा भाग नसतो. लोक फुकटच मागतात किंवा PDF मागतात आजकाल. तर तो भाग असल्यामुळे तुम्हाला पुस्तक विकत घेऊन वाचणं हा प्रकार कमी आहे, प्रतिसाद त्याच्यामुळे कमी असतो. फॅन्टसीला जसं मग म्हटलं की तुम्हाला संस्कृती नाही मराठीमध्ये, बरोबर, तो एक भाग आहे. तिसरा भाग असतो मार्केटिंगचा. एक लेखक म्हणून मी किती मार्केटिंग करावं याला मर्यादा असतात. मी फेसबुकवर पाठवलेलं असतं, म्हणजे पोस्ट टाकतो, मी इंस्टाग्रामवर काहीतरी टाकतो, व्हॉट्सअपवर येणारच होतो की मार्केटिंगसाठी काय तुम्ही. तर हे लेखक म्हणून आम्ही करतो, पण आम्हाला मर्यादा आहे. प्रकाशकाने हे करण्याची गोष्ट आहे, तर प्रकाशक त्याच्या पद्धतीने करत असतो, त्यांच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर ठेवणं हे तो करतो. पण
जे परदेशामध्ये मार्केटिंग होतं एखाद्या पुस्तकाचं, की ज्याच्यामध्ये लेखकाला घेऊन तुम्ही गावोगावी जाता, त्यांचे ऑथर मीट किंवा लेखकांची भेट घडवणं अशा पद्धतीने करता, किंवा तुम्ही काही प्रमाणात स्कीम्स लागू करतात. वर्ल्ड बेस्ट सेलर बुक वगैरे असं त्यांचं. नाही, तो नंतरचा भाग झाला. एवढं काही नसतं आपल्याकडे. तर की लोकांना प्रोत्साहित करणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं हा जो भाग असतो. तर दुर्दैवाचा भागच असा आहे की महाराष्ट्रामध्ये 35 ते 36 जिल्हे असतील. म्हणजे आता मला माहित नाही किती वाढलेली असेल, त्यांचं सुरू राहतं की फोडाफोडी करा आणि वाढवत जा संख्या. तर सध्या तरी 35 असा आकडा आहे माझा अंदाजानुसार. याच्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये हे पुस्तकांची दुकान आहे? एक 5-6च्या पुढे नावं जात नाही. बरोबर. बाकी ठिकाणी खासगीमध्ये विकण्यास ठेवण्यात येतात पुस्तकं, किंवा किराणा मार्केटचं दुकान असेल किंवा बाकीचं तुमचं धार्मिक ग्रंथ असेल तिथंच ही पुस्तकं ठेवणं. तर प्रॉपर मार्केटिंग नाही आहे आपल्याकडे मुळात. मी हे फार लोकांना सांगत असतो, मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये माझा जुना वावर असल्यामुळे, पण ते फारसं कोणी सिरियस घेत नाही. तर मुळात वितरण व्यवस्था ही नाही आहे, मर्यादा आहे. प्रकाशक स्वतःहून खर्च करायला तयार नसतो फारसा, ते लेखकावर सोपून देतात. लेखक जे करल ते किंवा बाकीच्यांच्या मार्फत होईल ते. तिसरा भाग सध्याच्या काळात असा झालाय फेसबुकमुळे, की जसं कंपुशाही सगळीकडे असते मोठ्या प्रमाणात. गट, तुझा एक गट असतो, माझा एक गट असतो, आणखीन कोणाचा तरी गट असतो, आणि ते आपापल्या गटाचं अजेंडा जो असेल ते राबवत असतात. तर याचा फटका काही लोकांना, म्हणजे माझ्यासारख्याला असं असतं की मी कुठल्याच गटामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या वतीने कोण बोलणार. किंवा तुमचं एखाद्या नवीन लेखकाचं पुस्तक आलं, कविता संग्रह केला, तर त्यांचे व्हॉट्सअपवर फोटो पडतो, त्यांनी घेतला त्याचा, हा या लेखकाचा. हे सर्रास असतं. हे तुम्ही करता, काही वेळेस जाणीवपूर्वक तुम्ही करायला लावता की मी तुला स्वतःला भेट म्हणून पुस्तक दिली. तर भेट म्हणून पुस्तक देणं हा प्रकारच मी करत नाही. बरोबर. त्याच्यामुळे हा भागच नाही. तुम्ही विकत घ्या, वाचा, सांगा तुम्हाला गरज असेल तर. मी इतक्या पातळीवर आलेलो आहे, कारण की आता मी नवीन राहिलो नाही या क्षेत्रामध्ये. तर मार्केटिंग हे जरा जिकरीचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्वतःहून करावं लागतं. आम्ही करू, त्याचे परीक्षण वगैरे येतील यथावकाश, तेवढं होईल. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत, कारण की विकत कोण घेणार हा एक भाग आहे किमतीचा. हे महागडं पुस्तक आहे थोडं. 500 पानांचं हा पुस्तक आहे आणि 595 रुपयाची किंमत आहे. लोक पिक्चर बघताना एवढा विचार नाही करणार, हॉटेलमध्ये विचार करताना, दारू पिताना विचार करत नाही, पण पुस्तक विकत घेताना विचार करतात की कसं करा. पुन्हा जो मी म्हटलं की हे मराठी वाचकाची मेंटॅलिटी आहे व्यावहारिक दृष्टीने, याला ज्याच्यात सुख भेटल, व्यावहारिक सुख, आणि माझा फायदा असेल व्यावहारिक, तिथेच मी जाईल, तिथेच मी पैसा खर्च करेन. हे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील, पण त्यांना डोक्याच्या अशा पद्धतीमध्ये काही इन्व्हेस्ट करायला नाहीये. त्यांना पैशाची जी गरज असेल, जिथे भागेल तिथे ते करतील, पण यांना काहीतरी विचार दिला तिथे नाही आवडणार त्यांना, ते दूर पडतील तिथून. तुम्ही मगाशी सांगितलं की मोठमोठ्या शहरातच पुस्तकांची दुकानं आहेत. मला माहित नाही हा प्रश्न विचारणं योग्य आहे का नाही, पण तरी विचारतो मी. महाराष्ट्रातले, आता मी ज्या गावाकडून येतो, कुठलं गाव? उमरखेड, पुसद, तर आमच्या तिकडे असे पुस्तकाचे दुकानच नाही. बरोबर. जे काही आहेत दुकानं, बुक स्टॉल म्हणून, तर तिथं फक्त 10वी 12वी किंवा टेक्स्ट बुक जास्त करून इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल किंवा कुठले कॉलेज असेल तर त्याच्याशी रिलेटेड, नाही तर MPSC UPSC, बरोबर, जी असं अवांतर वाचायची जी पुस्तकं आहेत तर ती नाही. तर याच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय? हे जे सुरुवातीपासून व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. हा मी म्हणतो की प्रकाशकांचा दोष आहे. म्हणजे प्रकाशकांच्या संघटना आहे आपल्याकडे, 2 संघटना आहे महत्वाच्या. त्याच्यापैकी जो एक प्रकाशक संघ आहे, त्यांची आपापसातच भांडणं होत असतात, त्याच्यामुळे त्यांची एकी नाही. त्यांना मी काही सूचना केल्या होत्या की या संदर्भात तुम्ही काय करू शकाल, की तुम्ही ऍटलिस्ट एका जिल्ह्याच्या पातळीवर तुम्ही एक दुकान आरामात चालू करू शकता किंवा कोणाला तरी ठेवू शकता तिथे. जिल्ह्याचं जरी बोलायला गेलं तरी यवतमाळ असेल आपला, किंवा परभणीमध्ये मी फिरलेलो आहे, नांदेड, इथे पण तोच नाहीच आहे. पुस्तकं नाहीच आहे. मी जे म्हणतोय ना की पुस्तकांची दुकानं हा प्रकारच आपल्याकडे नाही, कारण की सुरुवातीपासून दुर्लक्ष केलं. झालं असं की मुंबई पुण्याच्या पलीकडे आपलं हे मराठीचं विश्व नव्हतं, साहित्याचं विश्व. तेवढ्या पुरतं लोक विकत घ्यायचे.
आणि आत्ता एक 10-12 वर्षापूर्वी तरी महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय मोठ्या प्रमाणात आहे. वाचनालय अगदी शासकीय लेव्हलवरची 3 पद्धतीची असतात त्यांचे अबक अशा पद्धतीचे श्रेणीचे, आणि राज्य सरकार तसंच केंद्र सरकार यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना अनुदान दिलेलं आहे. प्लस आपल्याकडे कॉलेजेस आहे, कॉलेजेसमध्ये स्वतःच्या ग्रंथालय असतात. तर ग्रंथालयामधून मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायची पूर्वीच्या काळात. तर एकाच वेळी तुमचं 3-4 हजार पुस्तकं जायची तेव्हा, आणि तुमचं जर गाजलं असेल तर त्याच्या जास्तीच्या कॉपी जर मागितलं तर तो आकडा जास्त वाढतो. हा एक भाग. त्याच्यामुळे पूर्वी लोकांना एवढी गरज वाटत नव्हती त्याची. तर पुस्तकं महाराष्ट्रात पसरायची. तुमच्याकडे जरी पुस्तकाचं दुकान असतं तरी लायब्ररी ही असतेच. शासकीय ग्रंथालय हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. तालुका पातळीवर कुठलं ना कुठलं वाचनालय असतं. तिथं तुम्हाला पुस्तकं वाचायला भेटतात. निदान जी गाजलेली पुस्तकं असतील त्यांची असतात. पण एक 10-15 वर्षापासून ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झालं शासनाचं. अनुदान देणं त्यांनी बंद केलं, किंवा जे अनुदान होतं ते 10,000 रुपये असतील, 15,000, ते 15-20 वर्षापासून तेवढंच आहे. पुस्तकांच्या किमती वाढलेल्या आहे. त्याच्यात आणखीन भाग असा आहे की ग्रंथपाल जे असतात, ज्यांच्याकडे ती परचेस पॉवर असतात, तरी या लोकांना स्वतःचा टक्का हवा असतो. मग त्या लोकांनी काय केलं की त्यांनी पुस्तक विक्रेत्यांना किंवा प्रकाशकांना अत्यंत भिकार पुस्तकं मागितली, की जी 100 रुपयाची जर किंमत असेल तर ही पुस्तकं ते 30 रुपयात घेतील. त्याचं बिल तिकडे देतील. ज्या 70 मध्ये आहे 35 ते इकडे घेतील. असा तो काहीतरी आश्रट प्रकार सुरू आहे झालेला त्याच्यामध्ये. अदरवाईज काही प्रमाणात 50%, 70-80% कमी करून विकणं हाही भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात लाज पण आहे, त्याच्यात भ्रष्टाचार पण आहे, त्याच्यात बाकीचे सर्व जेवढे घाणेरडे प्रकार म्हणतात ते सर्व आहे. त्याच्यामुळे ग्रंथालयामध्ये पुस्तक विक्री होणं हे भाग बंद झाला ऑलमोस्ट. आताही तुम्हाला इथं वर्णी लावावं लागतं, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, तेव्हा मग शासनाकडून जी काही खरेदी विक्री होईल त्याची ती होते. हा भाग असल्यामुळे मार्केटिंगला प्रचंड त्रास जातो पुस्तकांच्या. आणि नवीन जर पुस्तक विकायचं असेल तर गाजवावं लागतं तुम्हाला पुस्तक. गाजवण्याच्या याच्यामध्ये काही वेळेस अत्यंत घाणेरडी पुस्तकं गाजली जातात. तेवढ्यापुरतं ती गाजतात कारण की ओळखीचे लोक असतात, काहींचा सेलिब्रिटी स्टेटस असतो तथाकथित. त्याच्यामुळे म्हणा जेन्युअन जी पुस्तकं आहे, चांगली पुस्तकं त्यांची हजाराच्या वरती जातच नाही आवडत, नाही जात. हे मी बघितलंय. आता मी 10-12 वर्षापासून आहे याच्यात. मला आजवर आठवत नाही की कुठली कादंबरीची प्रचंड चर्चा झाली. ज्या कादंबरीची चर्चा झाली आहे किंवा म्हणतात त्या भिकार कादंबऱ्या, हे मी स्पष्टपणे सांगतो. वाफाळलेले दिवसचं जसं नाट्य रूपांतर केलं, तशा पद्धतीचा काही फॉर्मॅटमध्ये करायचा काही विचार आहे का वैनतेयचा? अर्थात विचार तर आहेच माझा. म्हणजे माझं तर स्वप्न आहे की लवकर व्हावं ते पूर्ण. आणि हे फॅन्टसी असल्यामुळे त्याचं अडॅप्टेशन करणं फार सोपं असतं. एक तर भाग याचा की तुम्ही याचा अनुवाद करा, हा पहिला भाग. पण म्हणजे मला खरं तर हसू येते, एका वेळेस दुसरीकडे रडायला पण येतं मनात, की मराठीमध्ये एवढ्या प्रचंड अडचणी आमच्या मराठी लेखकाच्या समोर. अनुवाद हा त्याच्यातला आणखीन एक प्रकार आहे. मी इंग्लिशमध्ये लिहत नाही, मला नाही जमत ती भाषा. म्हणजे सुरुवातीपासून माझं इंग्लिशचं जरा भांडण नाहीये, 36चा आकडा पण नाहीये, पण नाही जमत. कारण की भाषा ही सोपी नसते. तुम्ही बोलू शकता, मी लिहू शकतो, इंग्लिशमध्ये बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, ते करतो मी सारं, ते जमतं मला. पण कादंबरी लिहायला गेल्यानंतर तो पूर्णपणे भाग वेगळा राहतो. तिथं तुमचं ते भाषेचं जोवर तुम्हाला ते आतल्या गोष्टी कळत नसतात ना, तोवर तो येऊ शकत नाही, ते कृत्रिम बनतंय. म्हणजे जसं अनुवाद तुम्ही केला गुगल ट्रान्सलेटवरचा, तुम्हाला कळतं की अतिशय घाणेरडा अनुवाद असतो, ते तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. मराठीमध्ये इंग्रजीत विशेषतः, कारण की इंग्रजी जगभर जास्त जातं, मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणारे लोक कमी आहे. मी वैनतेच्या पहिल्या भागासाठी स्वतः प्रयत्न केला होता, मला झेपलं नाही ते. म्हणजे स्वतःहून इंग्लिशमध्ये करणं मला वाटलं की हे नाही आहे, योग्य नाही. अनुवाद केला, तो झालाय अनुवाद, योग्य आहे तो ग्रॅमॅटिकली, पण कादंबरीच्या दृष्टीने योग्य नाही तो. मी काही लोकांना पैसे देऊन केलं, त्यांना जमलं नाही ते. आणि काही लोक सध्या आहेत अस्तित्वात, पण त्यांचे रेट्स प्रचंड आहेत. प्रकाशक स्वतःहून पैसा द्यायला तयार नाही, माझ्याकडे तेवढा पैसा नाही आहे. आणि अनुवाद जोर होत नाही इंग्लिशमध्ये, ऍटलिस्ट निदान भारतामध्ये काहीतरी मार्केट भेटू शकते तुम्हाला. तर अनुवाद होत नसणं ती कादंबरी मागे राहते. हा पहिला भाग. दुसरा भाग त्याच्यातला असा आहे की
जेव्हा सुरुवातीला ती आली होती वैनतेचा पहिला भाग, त्यावेळेस मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये परीक्षण आलं होतं आणि ते वाचून एक आनंद चव्हाण यांनी संपर्क केला होता माझ्याशी. बिग बॉस ज्यांनी भारतामध्ये आणलं प्रोडक्शन लेव्हलवर पहिल्यांदा, ते आनंद चव्हाण होते. ओके. तो मोठा माणूस आहे त्या क्षेत्रामधला, प्रोडक्शनच्या क्षेत्रामधला. तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती तेव्हा की आपण याचं वैनतेचं आयदर सिरीजसाठी, म्हणजे तेव्हा तर वेब सिरीज नव्हतं, ते नंतर आलं वेब सिरीज, टीव्हीवरच्या याच्यासाठी विचार करू किंवा डायरेक्ट चित्रपटासाठी. मग आम्ही काही प्रपोजल्स तयार केले त्याची इंग्लिशमध्ये थोडंफार करून असं वगैरे ते पाठवलं, पण त्याचं पुढे काय झालं, मध्यंतरी करोना लागला आणि मग सारेच ते थंड अवस्थेत काम केलं. मराठीमध्ये असं आहे की काही लोकांनी केली होती विचारणा की करता येईल का आम्हाला किंवा करूयात का म्हणून. तर मी म्हटलं तुमचं बजेट नाही तेवढं, तुम्हाला ते झेपणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. याचा माझं जो अंदाज आहे, कारण की याच्यात मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स लागणार आहे तुम्हाला. ते 500 तर हा साधारण बजेट आहे 500 कोटीचं. म्हणजे बाहुबली जे लागतं, बाहुबलीमध्ये जेवढं नाही त्याच्यापेक्षा 10 पट याच्यामध्ये गोष्टी आहे. आणि व्हीएफएक्स करताना हे प्रचंड राहतं, तुम्हाला 5-10 सेकंदासाठी तुमचे काही लाख रुपये द्यावे लागतात. आणि हा अंदाज घेऊन बोलतो मी, उगाच हवेवरच्या गोष्टी नाही. तर मराठी लोकांना झेपणार नाही, तेवढा डिरेक्टर नाही ताकदीचा. हा दुसरा भाग आहे. ते मराठीचा किंवा हिंदीचा असतो, त्यांना तेवढी अक्कलच नाही खरं सांगायचं तर. ते काहीही करू शकतात त्याचं वाटोळ. तू कुठलाही चित्रपट बघ, नाही जमत त्यांना. ही हॉलिवूड जर केलं, तेवढं नशीब असेल माझं, मला माहित नाही, होईल. तर हॉलिवूड वाले करू शकतात. तिकडे परंपरा आहे. मी परंपरा जे म्हणतो, वारसा म्हणतो, हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. ज्या हिंदीमध्ये काहीतरी त्या बालवीर सारख्या सिरीज असतात किंवा सोनपरी सारख्या, तुम्ही बघा ना काय लेव्हलच्या आहेत त्या सिरीज, किंवा त्या नागमणी वगैरे दाखवतात. अत्यंत हास्यास्पद, म्हणजे ते लाज वाटवे अशा पद्धतीचं असतं. त्याच्यामुळे सध्या तरी ते झालेलं नाही त्याचं, पण झालं तर आनंद होईल मला. वैनते, गरुड योद्धा आणि कालधर ही दोन्ही पुस्तकं डायमंड पब्लिकेशननं प्रकाशित केलेली. बरोबर. तर ती वाचकांसाठी कुठं उपलब्ध आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी? ऑनलाईन मध्ये अमेझॉनला अर्थातच उपलब्ध असतात ती पुस्तकं सर्वच, हे पण उपलब्ध आहे. प्लस dpbooks.in ही डायमंड पब्लिकेशनची वेबसाईट आहे, तिथेही जाऊन तुम्ही विकत घेऊ शकता. डायमंड पब्लिकेशन हे पुण्यातलं असल्यामुळे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता, आणि पुण्या मुंबईतील जेवढी महत्वाची दुकानं आहेत तिथे अवेलेबल आहेत. त्याशिवाय लेखकाशी संपर्क साधू शकता तुम्ही फेसबुकवर. प्रतीकपुरी हा माझा ऍड्रेस आहे तिथला. तुम्ही लेखकाशी संपर्क साधला तर लेखकही तुम्हाला मदत करत. आणि आवर्जून घ्या. हे मी याच्यासाठी सांगतो, हा महत्वाचा भाग असतो की पुस्तक विकत घेऊन वाचणं ही आपली संस्कृती राहिलेली नाही आहे. सध्याच्या काळामध्ये एकतर पीडीएफ मागण्याची हौस खूप आहे लोकांना, ही चुकीची बाब आहे. तुम्ही तसं प्लीज करू नका. स्वतः विकत घ्या, इतरांना भेट म्हणून द्या. असं केल्यानेच ही आपली मराठीतली जी काही वाचन संस्कृती नावाचा तथाकथित भानगड किंवा प्रकरण आहे त्याला काहीतरी आधार भेटेल. पीडीएफ मागण्याच्या किंवा फुकट मागण्याच्या भानगडीत तुम्ही प्लीज पडू नका, आणि लेखकाला तसं काही मागू नका, लेखक मदत करणार नाही. धन्यवाद पुरी. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात आणि तुमच्या कादंबऱ्यांबद्दल मनमोकळेपणानं बोललात, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. हरवरा ऍक्शनने मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, कारण की एरवी मराठी लेखकांना एवढा मन मोकळेपणाने बोलू देत नाही कोणी. त्याच्यामुळे तुमचे मनापासून खरंच आभार, आणि तुम्हाला तुमच्या नवीन उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.